नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे मित्रांनो तो आहे 12, ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024च्या परीक्षा संदर्भात रेग्युलरली लेक्चर मार्फत अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न आपण कव्हर करत आहोत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील परीक्षापूर्वी संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व अति संभव प्रश्न कव्हर केलेले आहेत। तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली ॲक्टवर संदर्भात आपण सर्व काही प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये जो आपला सिलेबस आहे सिलेबसमध्ये त्यांनी जसं की मेन्शन केलेलं आहे जे की माहिती अधिकार अधिनियम 2005चा आहे, त्यानंतर MPSCचे 2015चे MPSC ॲक्ट 2015 आहे व त्यासोबत जे IT आहे म्हणजे की माहिती व तंत्रज्ञान यावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारली जाणारी आहेत। आणि आपला आजचा व्हिडिओ हा फायनल व्हिडिओ असेल, त्या संदर्भात ही आपण तिन्ही टॉपिक एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही, कारण का याचेच प्रश्न आणि या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते पाहायला मिळणार असतील। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, आपला हा व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि मी तुम्हाला जे 3 टॉपिक सांगितलेले आहे जे की RTI ॲक्ट 2005चा असेल किंवा MPSC ॲक्ट 2015, त्यानंतर IT ॲक्ट, तर हे सर्व जे आहे तुम्हाला दोन्ही पदासाठी जे की विचारलं जाणार आहे, ज्यामध्ये तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायनशास्त्र या दोन्ही पदाकरता तुम्हाला ते परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे। त्यामुळे दोन्हीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला यामध्ये परीक्षेमध्ये यावर आधारित तुम्हाला 10 प्रश्न म्हणजेच की 5-5 प्रश्न तरी येऊ शकतात किंवा 2-2 प्रश्न तरी येऊ शकतात, ज्यामुळे तुमचे 4, 8, 10 मार्क असे स्कोरिंग त्यामध्ये असणारा असेल। त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर सुरू करू आपल्याच्या या भाग 12 मधील आपला प्रश्न संच 12 मधला पहिला प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, माहितीचा अधिकार जो की RTI कायदा कधी लागू झाला? तर जो माहितीचा अधिकार आहे RTI तो कायदा कधी लागू झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 12 डिसेंबर 2005 साली। तर 12 डिसेंबर 2005 साली जो आहे जो की RTI कायदा लागू झाला, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट। त्यानंतरचा आपला प्रश्न दुसरा असा आहे, माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत एकूण किती विभाग आहेत? तर किती विभाग आहेत माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 22 एकूण जे आहे जे की 22 विभाग आहेत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत। आणि जर तुम्हाला मित्रांनो परीक्षेची अपडेट सांगायला झालं तर परीक्षेची अपडेट अशी आहे की येत्या डिसेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा FDAची 100% होणारी आहे। त्यामुळे जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असेल किंवा तुम्ही आचारसंहितेमुळे तुमच्या अभ्यासाला विलंब देत असाल तर तुम्ही अशी चूक करू नका, कारण का जशी आचारसंहिता उठेल त्यानंतर जे आहे जे की डिसेंबरमध्ये कोणत्याही वीकेंडमध्ये फर्स्ट पासून ते लास्ट वीकेंडपर्यंत कधीही तुमची एक्झाम होऊ शकते। फक्त ही 1 ते 2 दिवसाची एक्झाम असणारी आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमचे टप्पे सर्व काही कंप्लीट होणारे आहेत। त्यामुळे वेळ न वाया लावता तुम्ही लगेच आजपासून अभ्यासाला तयारीला लागा आणि आचारसंहितामध्ये जो तुम्हाला हा शांततेचा काळ मिळाला आहे तुमच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणारा आहे। त्यामुळे तुम्ही अभ्यासाला जोमाने तयारीला लागा, खूप वेळ कमी आहे आपल्याकडे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असा आहे, माहितीचा अधिकार RTI कायद्यातील कोणता विभाग हा माहितीचा हक्काचा उपयोग करणे कसे याबद्दल मार्गदर्शन करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की विभाग 6 जे आहे जे की माहिती हक्काचा उपयोग कसे करणे याबद्दल जे आहे जे की मार्गदर्शन करतं। त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न असा आहे, माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत कोणतीही माहिती मिळू शकत नाही? तर कोणती माहिती मिळू शकत नाही असं म्हटलेलं आहे, ज्यावर बंधने आहेत? तर ऑप्शन नंबर ए, जे की गोपनीय माहिती, जी वैयक्तिक गोपनीय माहिती आहे जी की आपल्याला या RTI मार्फत जी आहे जी की दिली जाऊ शकत नाही। बाकी सर्व काही आपल्याला माहिती मिळेल, ज्यामध्ये आपण सरकारी कामकाज किंवा सरकारी योजनांच्या सरकारचे ठराव हे सर्व काही आपण माहिती अंतर्गत जे की RTI मार्फत मागू शकतो, परंतु जी गोपनीय माहिती असते टॉप सिक्रेट त्या प्रकारची माहिती आपण मागू शकत नाही। त्यानंतरचा प्रश्न 5वा असा आहे, माहितीचा अधिकार अर्ज केल्यानंतर किती दिवसात माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 30 दिवसामध्ये माहिती उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6वा असा आहे, माहितीची अपील प्रक्रियेच्या दुसऱ्या पातळीवर अपील करण्यासाठी किती दिवसाचा आत जे की अर्ज करावा लागतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 60 दिवसाच्या आत अपील करावं लागतं, जे की दुसऱ्या पातळीवर आपल्याला अपील करण्यासाठी जे की 60 दिवसाच्या आत अर्ज करावा लागतो। जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती 2024 मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो TCS पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलाशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये तुमचा A to Z अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे। ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मधले मित्रांनो DFSL एक्झाम मध्ये 100% प्रश्न विचारण्यात आले होते
त्याच प्रकारचे मित्रांनो आपण FDA साठी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचं मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो। तर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणारी नाही। यामध्ये मित्रांनो तुमचा आपण A to Z अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला मित्रांनो 100% तुम्ही याची मित्रांनो पदभरती जे मित्रांनो तुम्ही होऊ शकता। आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की FDA चा आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे। FDA चा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे। त्यासोबत TCS चे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत। कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची 100% परिपूर्ण तयारी मित्रांनो यामध्ये होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार राहा मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल मित्रांनो आणि तुम्ही 100% परीक्षेसाठी रेडी झालेले असाल। त्यासोबत मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सिनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली MCQ क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, जे की मित्रांनो तुमच्या A to Z अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे। त्यासोबतच 2014 व 17 मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे MCQ व प्रश्न उपलब्ध आहे, पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी 1000 प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला MCQ क्वेश्चन बँक मिळणारे आहे। जर मित्रांनो तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता। जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या WhatsApp सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियल लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका। तर मित्रांनो मिळवायचं असेल तर लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच मिळून लगेच तयारीला A to Z स्टडी मटेरियल घेतलात FDA साठी तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही, 100% तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल। त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच आपल्या WhatsApp सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही PDF फॉर्मॅटमध्ये म्हणजेच की सॉफ्ट कॉपी आहे तुम्ही इन्स्टंटली तुमच्या WhatsAppवरती ते मागवू शकता आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागू शकता। आणि ज्यांनी कोणी ऑलरेडी आपल्या WhatsApp सेलरशी कॉन्टॅक्ट केला पण त्यांना मिळवलं नसेल तर त्यांनी देखील आता लास्ट चान्स म्हणून तुम्ही ते सर्व काही मिळवून घेऊ शकता बिफोर आपली सेल क्लोज होण्याच्या पहिलं। तर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, मिळून घ्या, 100% ट्रस्टेड आहे आणि लगेचच्या लगेच तुम्हाला मिळणार असेल। त्यानंतर प्रश्न 7वा असा आहे, कोणती संस्था RTI कायद्याच्या क्षेत्राबाहेर आहे? तर कोणती संस्था जी की RTI कायद्या क्षेत्राबाहेर असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, जी की गुप्तचर यंत्रणा ही जी आहे जी की RTI क्षेत्राच्या बाहेर आहे, कायदा क्षेत्राच्या बाहेर। त्यानंतरचा आपला प्रश्न 8वा, माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी किती शुल्क द्यावे लागते? तर किती शुल्क द्यावा लागतो? तर या ठिकाणीच उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की 10 रुपये हा शुल्क द्यावा लागतो। त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा असा आहे पुढील, माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत मुख्य माहिती अधिकारी कोण असतो? तर मुख्य माहिती अधिकारी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर D, जे की माहिती आयुक्त जे आहे जे की मुख्य माहिती अधिकारी असतात। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 10वा असा आहे, माहितीचा अधिकार कायद्यातील कोणत्या विभागात सार्वजनिक प्राधिकरणाने स्वतःहून माहिती प्रकाशित करण्याची जबाबदारी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की विभाग 4 मध्ये। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 11वा असा आहे, महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A, जे की 1950 साली जे आहे जे की महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली। त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे, MPSC अधिनियम 2015 अंतर्गत आयोगाच्या कार्यकक्षेत खालीलपैकी कोणता विभाग येत नाही? तर आयोगाच्या कार्यकक्षेत म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की D, केंद्रीय सचिवालय हे जे आहे जे की आयोगाच्या पुढील प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक 13वा, MPSC अधिनियम 2015 नुसार आयोगाच्या कार्यकक्षा कोण ठरवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A, जे की राज्यपाल जे आहे जे की MPSC अधिनियम 2015 नुसार आयोगाची कार्यकक्षा ठरवतात। ऑप्शन नंबर A ह्या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा 14वा प्रश्न, MPSC अधिनियम 2015 अंतर्गत आयोगाच्या प्रमुख पदाचा कार्यकाळ किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की 5 वर्षाचा आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा, MPSC अधिनियम 2015 अंतर्गत नियुक्त असलेल्या सदस्यांची संख्या किती असावी? तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर C, जी की 7 असावी लागते सदस्यांची संख्या। त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न, MPSC अधिनियम 2015च्या अनुसार आयोगाच्या सदस्यांना कोण नियुक्त करतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की C, राज्यपाल हे नियुक्त करतात। त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा असा आहे, MPSC अधिनियम 2015च्या धारा 9 नुसार आयोगाचे कोणते कार्य केले जाते?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अधिकारी निवड. त्यानंतरचा आपला प्रश्न 18वा असा आहे, MPSC अधिनियम 2015 नुसार आयोगाचे निर्णय कसे घेतले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सदस्यांच्या सहमतीने जे आहे जे की सर्व निर्णय घेतले जातात. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 19 असा आहे, कोणत्या सॉफ्टवेअरचा उपयोग टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करण्यासाठी केला जातो, जो की कॉम्प्युटर म्हणजे की IT रिलेटेड हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की MS वर्ड हा जो आहे जो की वापरला जातो. त्यानंतरचा 20वा प्रश्न आपला, कोणती मेमोरी डेटा तात्पुरतं साठवण्यासाठी वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की रॅम म्हणजेच की रँडम ॲक्सेस मेमोरी जी आहे जे की तात्पुरती माहिती साठवण्यासाठी वापरली जाते, जे की काही काळाकरता असतं, परमनंटली नसतं, तर फक्त तात्पुरती काळासाठी हे वापरलं जातं. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या भाग 12 मधला आपण टॉप 20 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर यामध्ये विशेषतः जर पाहिलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न जर फिक्स तुम्हाला विचारले जाणारच असतील. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही वारंवार तुम्ही अभ्यासून घ्या, रिपीट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे परीक्षेमध्ये लवकर पाहताच आठवतील. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना आपला जे हे FDAचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हवा असेल, घ्यायचा असेल, त्यांनी आपल्या WhatsApp सेलरशी लगेच कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. आणि ज्यांना परीक्षेची तारखांसंदर्भात डाऊट्स होता वगैरे त्यांना तर मी एवढं सांगू इच्छितो की तुमची परीक्षा ही डिसेंबरमध्ये होणारी आहे. 1 ते 2 दिवसामध्ये सर्व काही तुमचा अभ्यासक्रम किंवा तुमची परीक्षा जे की सिलेबस असेल त्यानुसार 2 दिवसामध्येच फक्त ते कव्हर करून घेणारे असतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीला कमी पडू नका, आतापासून तयारीला लागा. परीक्षेचा काळ हा खूप जवळ आलेला आहे, त्यामुळे वेळ न वाया घालता आपल्या स्टडी मटेरियल सोबत तुम्ही सर्व काही तुमचा अभ्यासक्रम हा सुरू करू शकता. तर मिळवण्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जे प्रिव्हियस व्हिडिओ आहे तुम्ही ते देखील पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण FDAचे महत्त्वपूर्ण प्रश्न सिरीज कव्हर केलेली आहे. तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.